नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 6 जुलै मध्यरात्रीपासून ते 7 जुलै पहाटे उशिरापर्यंत पावसाचा अंदाज कसा राहील सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर ह्या काळात वातावरणात नेमका कोणता बदल बघायला मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात राहील, तर कोणत्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मध्यरात्रीची मोठी हवामान अपडेट 6 जुलै मध्यरात्रीपासून ते 7 जुलै पहाटे उशिरापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे। मध्यरात्रीनंतरही पावसाची तीव्रता अनेक भागात कायम राहू शकते। गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी दरम्यान सक्रिय ऑफशोर ट्रफ आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रभावी प्रणालीमुळे महाराष्ट्रात ओलसर वाऱ्याचा पुरवठा सुरू आहे। मध्यरात्री ते पहाटेच्या काळात कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। काही भागात 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज। शेतकरी बांधवांनो, मध्यरात्री आणि पहाटेच्या काळात नदी नाल्याजवळ जाणे टाळा, काढलेले पीक सुरक्षित ठेवा, विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या शेतात थांबू नका। एकंदरीत 6 जुलै दरम्यान मध्यरात्रीपासून ते 7 जुलै पहाटे उशिरापर्यंत कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो, तर महाराष्ट्रातील इतर भागातही ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आज मध्यरात्री तसेच 7 जुलै 2026 पहाटे महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेऊया 6 जुलै ते 7 जुलै 2026। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर गुजरातच्या भागापासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा निर्माण झाली असून बंगालच्या उपसागरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे सध्या मध्य भारताच्या आसपासच्या भागात असून महाराष्ट्राच्या काही भागात जवळ आहे। त्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून आज मध्यरात्री तसेच पहाटे महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी बघायला मिळणार आहे, कुठे जोरदार ते कुठे ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील, तर कोणत्या जिल्ह्यांना या पावसाचा धोका राहील सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारतामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दक्षिण भारताकडे राहील। केरळ आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात मध्यरात्रीला राहील। भारताच्या पूर्वेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज राहील। जगदलपूर आणि कोलकाता या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही जबरदस्त, कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डणा, बंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच पणजी, मपासा आणि पारसे मध्यम स्वरूपात राहील। वेंगुर्ला, मापण, कुडल तसेच कडेगाव, पटेगाव, तिघळा, वैगणी, कासल, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाचा अंदाज या परिसरात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारीपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरूड जोरदार पावसाचा अंदाज आहे।
रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात लांजा, बेलकर, सक्राप्पा, संगमेश्वर, माखनजण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पाटण, आरळ, आरवाडे तसेच सरवाट, मारगाव, तांबे, गुहागर, लगत पेसर, वसोटोपोट, सरवाट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दाभोळ, दहागाव, खेड, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंधनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा, वाई, महाबळेश्वर, पोलादपूर, माड, वर्धन, गोरेगाव इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे भोर, शिरवळ तसेच खेटवल्ले, मारगाव, जेजुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सासवड आणि शिवापूर, दायरी, पुणे, लोणी, कालभोर, पुनावले मुसळधार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच बारामती, लुसुंबे, लगतचा परिसर, बिगवण, केटरो, बिगोंडोड, राशीन, सोलापूर जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। खोंडेज, सेल्सियस, परांडा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागाकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान लगेच पिसर बघितलं असता मध, जुन्नर, ओतूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले, लवासा, सोनापूर, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकळवण इकडे अतिवृष्टीचा जोर राहील। रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाई तुफान पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसर जोरदार स्वरूपात राहील। मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेल, वरळी, कोडवाडा, ओमवाडी, ख्रिस्तीवाडा इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच शिवाले, वैशाखरे मध्यम पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे सम्राट, गुंडा, राजूर, अकोला, शमशेरपूर, तिर्डे, डुबरे, नाशिक जिल्ह्याचा परिसर, इगतपुरी, मुनगाव, वाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, सपाले, पालघर, मान्नर, कुडण, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि घाटमाथ्याकडे जोर, मोकाडा, त्र्यंबक, मुनगावाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती वाढणार आहे। जबरदस्त स्वरूपात राहील। नांदेड, शिंगोटे, तिर्डे, डुबरे, सिन्नर, निमगाव, शिन्नर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता नाशिक, ओझर, नागपूर, लासलगाव, लाडाची, हर्सुल, शेवगाव, झोपूल, वणी, डोडांबे, चांदवड या भागात बघायला मिळणार आहे। तसेच चांदवड आणि कळवण, ओझरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। इतर ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान राहील। तर महाराष्ट्रात पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती ही पहाटे उशिरापर्यंत, तर दक्षिण कोकणाकडे जोर जास्त राहील। जसे सावंतवाडी, अंबोली, रामगड, चांदगड, किनारपट्टीचा परिसर, पारसेम, औरस, वेंगुर्ला, महापणकुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्यात नेसारी, अड्डाला मध्यम हलका राहील। कडेगाव, पटेगाव, पायगणी, पोईपका असेल, मालवण तसेच पोंढा, राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पहाटेच्या दरम्यान। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपटणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरूड जोरदार स्वरूपात राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात बेलकर, सक्राप्पा, संगमेश्वर, माखनजण जोरदार पावसाचा अंदाज आहे। मेढा, उडाले मध्यम स्वरूपात राहील। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कोयना, पाटण, आरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। माखनजण, सरवाडा, लोटे, चिपळूण, हिरवी, गुहागर, मारगाव, तांबे, दहागाव मुसळधार स्वरूपात राहील। सरवाट, वसटपोट, चाकदो आणि मेढा जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे दापोली, पाचपाणी, कलसीत, मंधनगड, श्रीवर्धन, दिवेगरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। महाबळेश्वर, रावडी, बोर, शिरवळ, महाड, वर्धन, गोरेगावलाई जोरदार स्वरूपात राहील। गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुणे, लोणी, कालभोर, वाघोली मध्यम स्वरूपात राहील। सुसगाव, पुनावले, आळंदी, चाकण, खेड, पाबल, मलठण, कवठे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाडा, मनसरलाई जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये पारणे, सुपे तसेच अहिल्यानगर, राळेगाव, सुरेगाव आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता जामखेड, काडा, आष्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। आणि यलम, चावसाला, पातूर, खडा, बीड जिल्ह्याचा परिसर आणि धाराशिवचा काही परिसर, कळंब, मासा, तारकेटबोम या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे एडशी, पेठ, कामेगाव, बेमली, बैरबंग, पाणेगाव, बार्शी जोरदार स्वरूपात राहील। सोलापूर जिल्ह्याकडे इंदापूर, वांगी, केरण, कुरुवाडी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज पहाटेपर्यंत बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे घाटेगाव, बोकडा, रेणापूर आणि बीड जिल्ह्यात काही परिसर, धारूर, केज या भागात जोरदार पावसाचा अंदाज पहाटे उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पहाटेच्या दरम्यान जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील। जसे चोंडी, अलिबाग
आणि शिरोळ खोपोली मुसळधार स्वरूपात राहील. खोपोली कामशेतला अतिवृष्टीचा जोर राहील. ढगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाजा. कर्जत कुसर वाडा आंबेगाव घाटमाथ्याकडे तसेच शिवाले वैशाखरे ढगफुटीचा दृश्य सारखा पाऊस राहील. मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणमली भिवंडी मरा भाईंदर वसई विरार आणि पालघर जिल्ह्याचा परिसर सपाले पालघर इकडे ढगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याकडे सम्राट गुंडा शिवाले वैशाखरे इगतपुरी परळी वाडा आणि जव्हार मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती राजूर अकोला संगमनेर नांदूर शिंगोटे वावी जवळके जोरदार स्वरूपात राहील. मुनगाव वाडीवारे पांडोर्ली सिन्नर निमगाव सिन्नर नाशिक इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अंजंग मालेगाव अरवी बोकरूड तसेच धुळे अंजंग नववारी अंबळनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे. चिमठाणे नांद्राणे जैतपूर गोडी इसाली सांगवी सुले बुडकी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पहाटे उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे. तसेच जोरदार पावसाचा अंदाज भोकरदन सिल्लोड आणि विरामगाव पिशोर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे पहाटे उशिरापर्यंत. तसे अहिल्यानगरच्याही काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. नांदेड भागाला हिंगोली लातूरचा काही परिसर परभणी इकडे ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर ढगाळ स्थित राहील. पावसाचा जोर फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा.